अभिजित दिपकेचा जो काही दबाव आहे तो BJPवरती मोठ्या प्रमाणात आहे. BJPला, मोदीला आणि अमित शहाला या सर्वांनाच जे काही भारताला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन जातात की काय असे प्रश्न होते BJPवाल्यांच्या नेतृत्वाबद्दल. तर या सर्वांनाच अभिजित दिपकेंनी घाम फोडलाय आणि हे सगळे लोक जे आहेत ते BJPचे ते अभिजित दिपकेंना घाबरतात का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जर बघायचं झालं तर घाबरतात का हा शब्द, हा उल्लेख काही ठीक नाही आहे. अभिजित दिपकेंनी घाम फोडला BJPला हा उल्लेख ठीक आहे. तर अभिजित दिपके यांचं जंतर मंतरवरचं जे काही आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि नीट पेपर फुटला, त्याच्यामध्ये जे नुकसान झालं, ज्या विद्यार्थ्यांचं ज्यांनी आत्महत्या केल्या, ज्या पालकांचं नुकसान झालं, त्यांना न्याय मिळाला हे आपण बघितलं. तर मंडळी, सध्या आता मुद्दा आहे की अभिजित दिपके यांच्यावरती झालेला जो काही FIR आहे, आता त्यांच्यावरती FIR झाला आहे, गुन्हा दाखल झाला आहे. तो का झाला, कुठे झाला आणि याच्या मागं कोणाची एक रणनीती आहे, अभिजित दिपके यांना दबाव टाकण्याचं हे षडयंत्र आहे का, रणनीती आहे का, असा हे प्रश्न आहेत. यावरती आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मी मंगेश हुसे तुमचं या चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, मी एक युवा शेतकरी आहे. आय एम वेल एज्युकेटेड, ग्रॅज्युएटेड फ्रॉम द जर्नलिझम आणि एक जर्नलिझमचा मी विद्यार्थी आहे. सध्या मी शेती करतो आहे. मी 4 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं व्हिडिओ एडिटिंगमध्ये, बट त्या ठिकाणी मला ग्रोथ वाटली नाही. त्यामुळे मी जॉब स्किप केला, रिझाईन टाकला. आज मी शेती करतो आहे खुल्या मनाने, शेतीमध्ये संघर्ष करतो आहे. शेती म्हटल्यावर इतकं सोपं नसतं. तर एक जर्नलिझमचं हे माझं एक छोटंसं चॅनल आहे. हा शेत, हे जे काही माझ्या बॅकग्राऊंडला आहे हे माझा स्टुडिओ आहे आणि या ठिकाणी मी थोडंसं वेल स्टडी करून, रिसर्च करून व्हिडिओ बनवत असतो. तर मी तुमचं या माझ्या चॅनलवरती स्वागत करतो. माझं इंट्रोडक्शन देणं, माझ्याबद्दल तुम्हाला एक जाणकारी असावी की यार हा कोण माणूस आहे, काय अशातच बसून व्हिडिओ बनवला आहे, तर हे तुम्हाला वाटायला नको म्हणून मी तुम्हाला एक क्लॅरिटी दिली. सो वेलकम ऑल ऑफ यू. तर आपला मुद्दा आहे अभिजित दिपके यांच्यावरती झालेला FIR, त्यांना अटक होईल का? तर हा मुद्दा थोडासा जटिल आणि कॉम्प्लिकेटेड आहे. तर अभिजित दिपके शाळा नीट करायला निघालेले आहेत. महाराष्ट्रामधले ज्या काही शाळा आहेत त्यांना ते भेटी देतात. तिथले जे काही कारनामे आहेत, मिड डे मील असेल, शालेय पोषण आहार असेल, शिक्षकांची तिथं किती गरज आहे पर्टिक्युलर शाळेमध्ये ते असेल, त्यानंतर शालेय जे काही उपक्रम आहे त्या कशा पद्धतीनं राबवले जातात, शिक्षकांकडे जे काही क्वालिटी लागते ॲज अ टीचर ती आहे का, शिक्षकांना अजून त्यांच्यात काय इम्प्रूव्हमेंट करावं जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगलं क्वालिटी शिक्षण मिळेल, यासाठी अभिजित दिपके स्कूल ठीक करो वगैरे जे काय स्कूलचं एकंदरीतच इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काय बिल्डिंग आहे ती कशी आहे, काय शाळेची विशिष्ट आहे का, याबद्दल थोडंसं स्टडी करतायत आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन एक ऑडिट करतायत की नेमकं आपल्याला शाळा सुधारण्यासाठी काय करता येईल. तर ह्या मुद्द्यामुळं जे BJP सध्या थोडंसं अभिजित दिपकेंना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करते. अभिजित दिपके यांनी औसा, जिल्हा लातूर या ठिकाणी औसा तालुक्यात एका शाळेला भेट दिली. तर ती शाळा होती जिल्हा परिषदची उर्दू शाळा. त्या शाळेमध्ये अभिजित दिपके गेले. त्यांनी तिथल्या शाळेची चौकशी केली, ऑडिट करायला सुरुवात केली. इथं किती शिक्षक आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का शाळेमध्ये. त्यानंतर त्या शाळेतला जर आपण व्हिडिओ बघितलेच असतील सोशल मीडियाला की त्या शाळेमध्ये विद्यार्थी जे आहेत ते कमी होती तिथली संख्या, म्हणून त्यांनी बाजूच्या इंग्लिश स्कूलमधले जे विद्यार्थी आहेत ते शाळेत आणले जिल्हा परिषदच्या, तिथली उपस्थिती दाखवायला. तिथं बाबा बघा ह्या शाळेत विद्यार्थी आहेत. नवीन प्लेट ज्या आहे जेवणाच्या, त्या नवीन प्लेट आणल्या गेल्या होत्या विद्यार्थ्यांना असं दाखवण्यासाठी की बाबा नवीन प्लेट आहेत जेवणासाठी. मिड डे मीलबद्दल थोडीशी चर्चा झाली आणि एकंदरीत शाळेमध्ये जे आजूबाजूच्या परिसरात, शाळेच्या मैदानात वगैरे गांजा फुकतात लोक, तिथं दारू पितात, अस्वच्छता आहे, दुर्गंधी आहे आणि शिक्षणासाठी योग्य वातावरण नाही. अशा पद्धतीचं एकंदरीत त्या ठिकाणी वातावरण होतं. अभिजित दिपकेंनी त्याचे व्हिडिओ बनवले आणि त्याच्यावरती ऑडिट करून सोशल मीडियावरती त्याचे व्हिडिओ पसरवले, कॉक्रोच जनता पार्टीच्या पेजवरती वगैरे. तर तिथले एका शिक्षिकेने, महिला शिक्षिकेने उर्दू शाळेच्या त्या जिल्हा परिषदच्या औसा या ठिकाणून एक FIR केला आहे. तर FIRमध्ये त्यांचे काही कॉक्रोच जनता पार्टीची जी टीम होती, अजिंक्य शिंदे म्हणून त्यांचे एक नेते, कॉक्रोच जनता पार्टीचे स्वतः अभिजित दिपके आणि ते 3-4 लोक आहेत त्यांच्यासोबत आणखीन. तर त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्हा याच्यासाठी दाखल करण्यात आला की
शाळेच्या वेळेमध्ये कोणतीही परवानगी न घेता शाळेत अभिजित दिपके घुसले. त्यांनी शाळेचं जे काही शालेय कामकाज होतं सरकारी त्याला कुठंतरी अडथळा आणला म्हणे आणि अनधिकृतपणे व्हिडिओ बनवले आणि ते पसरवले इंटरनेटवरती. हा आरोप करून अभिजित दिपके यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे औसा या ठिकाणी. तर यामध्ये अभिजित दिपके यांचं खरंच चुकलं आहे का? त्यांनी शाळेमध्ये जाताना परवानगी घेणं गरजेचं होतं का? तर टेक्निकली बघायला गेलं तर ही अभिजित दिपके यांची चूक आहे. संविधानिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर अभिजित दिपकेचे समर्थक मला थोडंसं शिवे देऊ शकतात त्या संबंधित, पण रिॲलिटी हीच आहे की अभिजित दिपके यांनी परमिशन घेऊन शाळेमध्ये जाणं गरजेचं होतं आणि तिथं शूट करणं गरजेचं होतं. पण कोणतीही परवानगी न घेता शाळेय वेळेमध्ये ते गेले आणि तिथं त्यांनी शूट वगैरे केलं आणि तुम्हाला माहिती आहे त्या पद्धतीने त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. तर या प्रकरणात अभिजित दिपके यांना अटक होण्याची शक्यता आहे आणि दाट शक्यता आहे. कारण त्यांच्यावरती डोळा ठेवून जे आहेत अनेक मोठमोठ्यांच्या पक्ष जे आहेत त्यांचे नेते ते एक डोळा ठेवणे की अरे याला गुंतवायचं कुठं, अभिजित दिपके याला नेमकं कुठं अडकवता येईल. हा काही नेता माणूस नाही आहे, काही भ्रष्ट नेता नाही आहे एखादा की त्याला फसवता येईल किंवा यांनी काही कारनामे केलेत काळे कारनामे, पण याला कुठं फसवता येईल या मुद्द्याला पकडून जर बघायला गेलं तर एक FIR हा औसामध्ये जो काय दाखल झाला आहे गुन्हा, त्या थ्रू ते यांच्या अडचणीत वाढ करण्याची जी आहे शक्यता वर्तवल्या जात आहे अभिजित दिपके यांच्या. तर एकंदरीत मंडळी तुम्ही बघा, अभिजित दिपके यांची भूमिका जनतेच्या हिताची आहे, विद्यार्थ्यांच्या हिताची आहे, विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हिताची आहे आणि जे काही एज्युकेशन सिस्टम आहे चांगलं बनवण्याचा जे दिपकेंनी निर्णय घेतला आहे त्यातून एक भारतीयांच्या हिताचं एक कॉक्रोच जनता पार्टी काम करते. म्हणजे शाळेमध्ये गांजा पिणं, दारू पिणं, अस्वच्छता पसरवणं, विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये फक्त हळदीचं पाणी टाकणं, अशा पद्धतीचे मिड डे मील आहे, शालेय पोषण आहार आहे, तेव्हा तुम्ही त्या चुकावरती बोट ठेवत नाही. विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात जो काही आहारासाठी धान्य येतात ते धान्य हे भाडकाऊ लोक विकतात, तेव्हा त्यांच्यावरती केस होत नाही, गुन्हा होत नाही. विद्यार्थ्यांच्या हक्काचं जेवण ते हिसकावून घेत आहेत. अशा विशिष्ट लोकांना शोधून तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना. जो माणूस जनतेच्या हिताचं काम करतोय त्याच्यावरती तुम्ही जाऊन अशा पद्धतीने गुन्हा दाखल करणार आहात, FIR करणार आहात आणि तो चांगलं काम करतोय म्हणून त्याला कुठेतरी अडकवण्याच्या तुम्ही प्रयत्नात आहात. अभिजित दिपके यांच्यावरती केस होती का, त्यांना अटक होईल का, हा येणारा वेळच ठरवेल. पण मला तरी इतकं सोपं वाटत नाही की अभिजित दिपकेंना त्या गुन्ह्याच्या अंतर्गत अटक होईल. अभिजित दिपके काही छोटा माणूस नाही आहे, त्याची जी ताकद आहे ती तुम्ही जंतर मंतरला अनुभवलेली असेल. ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते होते, नेते होते, जयपूरमध्ये एका शाळेमध्ये म्हशीच्या गोठ्यामध्ये शाळा भरवली जात होती, त्या ठिकाणी ऑडिटसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे नेते गेले होते. तिथं काय झालं, त्यांना त्या स्थानिकांनी फटके देऊन मारलं, फटके दिले, मारलं आणि हाकलून दिलं. आता ते लोक कोणाचे होते, ते फटके देणारे नेमके कोणाचे गुंड होते, कॉक्रोच जनता पार्टीचं दुश्मन कोण आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी त्या लोकांना अटक नाही करत आहे. त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांना मारलं, त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही आहे, झाला तरी त्यांच्यावरती काही ॲक्शन होत नाही. आणि इथं तुम्ही एका शाळेमध्ये अभिजित दिपकेंनी त्या शाळेचा जो कारनामा आहे शालेय समितीचा तो दाखवला, तर त्याला अटक करण्याची गरज का पडते, त्याला FIR करण्याची गरज का पडते. एकंदरीतच या प्रश्नाचं गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तर काय वाटतं तुम्हाला, अभिजित दिपके यांना अटक होईल का? या मुद्द्याला धरून काय वाटतं? कॉक्रोच जनता पार्टीच्या मानसिकतेबद्दल काय वाटतं? ज्या पद्धतीने कॉक्रोच जनता पार्टी भूमिका घेते त्याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि हे जे काही वारा वगैरे येतो त्याचा आवाज तुम्हाला येत असेल थोडासा, व्हिडिओची क्वालिटी थोडीशी लो वाटू शकते तुम्हाला, तर त्याबद्दल मी क्षमस्व, त्याच्यात मी इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ नाही आवडला तर शिव्या द्या, काही अडचण नाही. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश उसे, धन्यवाद.